नमस्कार मित्रांनो, मी राजीव गोसावी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला मला क्षमा करा, कारण व्हिडिओ करण्यासाठी खूप उशीर झालेला आहे. मी कालच एक सुंदर असा मराठी चित्रपट पाहिला आणि चित्रपटाचं नाव धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज. फार सुंदर चित्रपट. महाराजांवरती कुठलीही कलाकृती असेल तर आपण नक्की बघतो. नाटक असेल किंवा चित्रपट असतील तर असे काही चित्रपट अगदी सुरुवातीच्या काळामध्ये देखील होते आणि आता देखील आहेत. हा चित्रपट मी काल पाहिला. चित्रपटाचे निर्माते संदीप रघुनाथ मोहिते पाटील आणि सहकारी दिग्दर्शक तुषार विजयराव शेलार. फार सुंदर दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. याच्या अगोदर अनेक हिंदी मराठी चित्रपटामध्ये त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. मित्रांनो, चित्रपटाबद्दल काय सांगावं. साक्षात छत्रपती संभाजी महाराज यांचा संपूर्ण जीवन प्रवास या चित्रपटामध्ये आहे. महाराजांचा होणारा छळ आपण पाहिल्यानंतर जीव व्याकुळ होतो. डोळे पाणवल्याशिवाय राहत नाहीत. चित्रपटामध्ये पाहण्यासारखं खूप आहे. घोडेस्वारी असेल, काही साहस दृश्य या चित्रपटामध्ये अत्यंत सुंदर चित्रित करण्यात आलेत. माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये हा सुंदर असा चित्रपट. मला या ठिकाणी थोडासा उल्लेख करायचा की कॉम्प्युटरच्या सहाय्यानं या चित्रपटातील काही दृश्य अत्यंत सुंदर चित्रित करण्यात आलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये मराठी चित्रपटामध्ये अशा पद्धतीचं जो तंत्रज्ञान जे बदललेलं आहे त्याचा खऱ्या अर्थानं वापर चित्रपटामध्ये आपण पाहतोय तो या चित्रपटामध्ये. आणि महत्वाचं म्हणजे हा चित्रपट संपूर्ण 3 तास आहे. हो, महाराज आपला आराध्य दैवत. महाराजांसाठी 3 तास तर आपण देऊच शकतो ना. त्या पद्धतीने हा चित्रपट बनलेला आहे आणि पुढच्या पिढीने देखील हा चित्रपट पाहावा यासाठी अगदी घरातील बालगोपाळांना घेऊन देखील आपण चित्रपटगृहामध्ये जाऊ शकतो आणि चित्रपट पाहू शकतो. तेव्हा चित्रपट मात्र पाहायलाच हवा. आता थेट मी पटकन आपल्याला सांगतो चित्रपटाचे कलाकारांबद्दल. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहतोय असे अभिनेते म्हणजे ठाकूर अनुप सिंग. आपल्याला आठवत असेल की महाभारतातील धृतराष्ट्राची भूमिका त्यांनी केली. अशा अनेक मालिकांमधून त्यांना आपण पाहिलेलं आहे आणि आज छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. उत्तम अभिनय त्यांनी या चित्रपटामध्ये केला आणि उत्तम अभिनय मी हा शब्द वापरला. आपण चित्रपट पहा. छत्रपती संभाजी महाराज हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर त्यांनी उभे केलेले आहेत. असे अभिनेते या चित्रपटाला लाभले. या ठिकाणी उल्लेख करतो राजमाता जिजाऊबाईच्या भूमिकेत अभिनेत्री किशोरी शहाणे यांना आपण पाहतोय. महाराणी येसोबाई यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर. खूप सुंदर काम केले. सर्वच कलाकारांची कामं चांगली आहेत. दारोच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे या चित्रपटामध्ये. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत अभिनेते संजय कापरे. संजय कापरे म्हणजे अष्टपैलू कलाकार असं म्हणता येईल. चित्रपटामध्ये कोणतीही भूमिका असो मनापासून काम करतात आणि खऱ्या अर्थानं त्या भूमिकेला ते दाद देतात. या चित्रपटामध्ये आपल्याला पाहता येईल. आणखी सांगायचं म्हणजे बहिर्जी नायकाच्या भूमिकेत अनिल गवस यांना आपण पाहतोय. अनिल गवस यांच्याबद्दल काय बोलावं. अनेक दूरदर्शनच्या मालिका असतील, काही चित्रपट असतील, त्याच्यामध्ये त्यांना आपण पाहिलेलं आहे. आणि बहिर्जी नायकांची भूमिका म्हणजे वेश पालटून जे काही खबर बात आहे बाहेर घडतंय ते महाराजांपर्यंत पोहोचवायचं. त्यामुळे त्यांनी अनेक वेश पालटून ही भूमिका साकारलेली आहे. ती खूप सुंदरपैकी रंगवलेलं असं म्हणता येईल. खूप सुंदर काम या चित्रपटामध्ये आपण पाहतोय. आणखी एक उल्लेख करावाचा म्हणजे या चित्रपटामध्ये कोंडाजी फर्जत यांच्या भूमिकेसाठी ही भूमिका केली विनीत शर्मा यांनी. कमलेश सावंत त्याचप्रमाणे प्रदीप रावत यांच्या भूमिका या चित्रपटामध्ये आहेत. आणि आणखी एक विशेष उल्लेख मी करेल की या चित्रपटामध्ये आनंद पिंपळकर यांनी खूप सुंदर भूमिका केली आहे. ती चित्रपटात पहा. एकूणच काय चित्रपट फार सुंदर आहे. खऱ्या अर्थानं नवीन पिढीला महाराज समजावे या हेतूनच या चित्रपटाची निर्मिती केली असावी असं मला वाटतं. हा चित्रपट फार सुंदर आहे. पण नाण्याला जशा 2 बाजू असतात तसंच या चित्रपटामधील काही दृश्य म्हणा किंवा काही भाग आपल्याला आवडत नसेल असंही असू शकेल. काही चुका, काही त्रुटी असू शकतील. मी नाही म्हणत नाही, पण आपलं प्रेम महाराजांवरती आहे तेव्हा चित्रपट पाहायलाच हवा. मी पाहिलाय, आपणही पहा. बरं तर मित्रांनो, आपण माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करताय, लाईक करताय त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.